शुभ सकाळ सर्वांना. तर आम्हाला आज आहे संडे आणि आम्हाला जायचं होतं बाहेर फिरायला. गेलो आम्ही आणि थोडा वेळ बसलो. थोडा वेळ मुलांना पण फ्रेश वाटतं म्हणून आम्ही गेलो आणि बसलो, थोडा वेळ खेळलो आणि नंतर गेलो पुढे. परत निघालो लगेच. हा बघा तलाव. नंतर येता मोरया गणपतीचं दर्शन घेतलं आणि तिथून अजून घरी परत. इतका वेळ आम्हाला जेवढा फिरायला कंटाळा आला नव्हता का, तेवढा मला इथं शिडी चढताना येतो. जाम अंगावर येतो हे चढायचं म्हणजे एवढं. हा बघा आमच्या रूमच्या समोरचा हा डोंगर आहे. घरी आलो बघतोय तर काय लाईटच नाही. नाश्ता केला तसाच आणि दुपारी थोडा वेळ आराम केला. मुलं पण झोपली होती म्हणून थोडा माझा पण आराम होतो. थोडा वेळ झोपतात ती, तोपर्यंत मी आराम करून घेते दुपारची. नंतर लागली संध्याकाळच्या कामाला. आपल्या बायकांचं म्हणजे अर्धा आयुष्य ना त्या किचनमध्येच असतं. मग पटापट बॉटल धुवून घेतली त्याच्या दुधाची आणि लगेच लागते स्वयंपाकाला. मला ह्या घरच्या कामाचा अजिबात कंटाळा येत नाही. म्हणजे अगोदरनं मी कामाला जायची, म्हणजे 180 पासून मी काम केले. 180 रुपये रोजचे भेटायचे, तिथे मी कामाला जायची. म्हणजे कोणत्याच कामामध्ये मला कधीच कमीपणा नाही वाटला आणि 180 रुपये होते तेव्हापासून मी काम केलं. माझी लास्ट म्हणजे 30,000 पेमेंट झाली होती. तुम्हाला विश्वास नाही बसणार. नंतर का जॉब सोडला हे नंतर मी सांगेनच पुढे. थोडे दिवस म्हणजे त्रास झाला येण्या जाण्याचा, अपडाऊनमुळे ते पण केलं. पण घरच्या कामाला मी कधीच कंटाळायची नाही. घरचं काम बाहेरचं काम दोन्ही करायची व्यवस्थित पूर्ण. आणि आता पण मला येत नाही कधी कंटाळा. अशीच करते मी बरोबर सगळी कामं. आणि इथल्या बायका पण मला बोलायचे की काम राहू दे, कशाला काम करतेस, आराम करायचा, एवढं काम कशाला. परत कामावर जायची आणि घरी येऊन ब्लाऊज शिवायची रात्री 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत. म्हणजे काहीतरी आपण करूया. मला असं आयतं बसून खायचं म्हणजे ना ते बरोबर नाही वाटत. आणि काहीतरी आपण आयुष्यात आलो आहे तर काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं. मग माझं झालं इथं किचन क्लीन केलं थोडंसं. किचन क्लीन नसलं तर आपल्याला काम करायला म्हणजे बरोबरच नाही वाटत. कामच नाही होत. काम केल्यासारखं वाटतच नाही. सगळ्या बायकांचं असंच असतं. जिथं किचन स्वच्छ असेल तिथंच म्हणजे घर पण आपल्याला शांत वाटतं, बरं वाटतं थोडंसं. घेतले चपात्या बनवते. मीठ टाकते मी चपात्यामध्ये म्हणजे थोडी चव येते. थोडंसं मला जास्त चपात्या नसतात रोजच्या, आमच्या दोघींचंच असतं. तर थोड्याशा चपात्या बनवते. असं पीठ व्यवस्थित मळून घेते. थोडंसं तेल वगैरे लावलं ना, तेल लावून मळायचं म्हणजे का चपाती फुगते आणि छान पण लागते चवीला. जास्त वेळ मळल्यामुळे जेवढा वेळ आपण पीठ मळू तेवढा छान चपाती होते आणि फुगते पण, मऊ लुसलुशीत लागते. म्हणून मी खूप वेळ मळते पीठ. आणि मग नंतर थोड्याशा चपात्या करायच्या होत्या. आणि ते कसं होतं, दोघंजणं झोपली होती तोपर्यंत मला ही कामं करून घ्यायची होती फटाफट. त्यामुळे आणि त्यांचं टायमिंगच आहे, ती ना 6 वाजता झोपतात. मग मला ते एवढंच एक तास जो असतो ना त्याच्यामध्ये मला सगळी कामं करायची असतात. म्हणजे भांडी पण स्वयंपाक पण करून झालं ना लगेच ती उठतात, मग त्यांना घ्यावं लागतं त्यामुळे. आणि ती 6 वाजता झोपल्यामुळं खूप वेळ संध्याकाळी झोपत नाहीत. मग संध्याकाळी बसावं लागतं जास्त वेळ. म्हणून अगोदरच सगळी कामं करून घेते, भांडी सगळं. परत नंतर फक्त जेवणाची भांडी असतात ती नंतर घासून घेते. झाले माझं इथे पीठ मळून. कधी म्हणजे भिजत पण ठेवते. जास्त वेळ ठेवला ना पीठ भिजत, थोडंसं मळून थोडा वेळ तरी बरं असतं. पण मला आता काम म्हणजे घाई होती त्यामुळे मी भिजत नाही ठेवली, डायरेक्ट चपात्याच बनवायला घेतल्या. आणि मी काय करते, चपात्या बनवायच्या अगोदर असे उंडे भरून घेते. उंडे भरलं म्हणजे कसं, उंडे भरून घेतल्यावर आपल्याला वेळ पण भेटतो तेवढाच, म्हणजे फटाफट नंतर चपात्या बनवता येतील. आता मी गेली परत, एक उठला होता बाळ, त्याला बघितलं, परत आली आणि असे उंडे बनवले ना तर काय होईल, तवा ठेवायचा, तोपर्यंत तवा गरम होईपर्यंत आपल्याला थांबावं लागतं. त्याच्यापेक्षा थांबण्यापेक्षा आपण उंडे भरून घ्यायचे तोपर्यंत. आणि
म्हणजे गॅस पण बचत होते आणि नंतर उंडे भरल्यानंतर फटाफट तवा गरम असतो, फटाफट चपात्या बनवून घ्यायच्या, वेळ पण बचत होते आणि गॅसची पण बचत होते. त्यामुळे फटाफट मी अगोदर उंडे बनवून घेते. 5-6 चपात्या असतात आमच्याकडे. आणि कामाला जायची तेव्हा पण अशीच करायची. सकाळ कधी कधी तर रात्री म्हणजे पीठ मळून ठेवायची फ्रीजला. पण नेहमी मी असं नाही करू शकत. तेव्हा पण जायची मी 8 वाजता आणि चालत जायचं होतं ना. 9ची ड्युटी होती पण 1 तास मला चालत जायला लागायचा तितका वेळ. त्यामुळे मी लवकर उठून टिफिन अगोदर बनवून घ्यायची, मग नंतर बाकीची कामं करायची. 8 वाजता निघायचं आणि 9 वाजता पोचल्यानंतर तिथं काही आपली कामं चालू. नंतर संध्याकाळी व्हायची 6:30 वाजता सुट्टी व्हायची. 6:30 वाजता घरी आले की परत 6:30 वाजता सुट्टी झाल्यानंतर 7-7:30 घरी येता व्हायची अगोदरच्या जॉबला. आणि नंतरच्या जॉबला तर सकाळी 9 वाजता निघायचो आम्ही आणि संध्याकाळी 10 वाजायचे घरी यायला. ओव्हरटाईम असायचा तिथे आणि ओव्हरटाईम करून यायचं म्हणजे भारी पडायचं जाम. आल्यानंतर स्वयंपाक वगैरे 12 वाजायचे. कपडे कधी असायची कधी नसायची, तर करायची तशीच मॅनेज. पण आत्ता मला अगोदरच्यापेक्षा म्हणजे हे घरातलं काम मला काहीच नाही वाटत. बाहेर जाम धावपळ व्हायची माझी आणि आत्ताही मला काम म्हणजे करायची इच्छा आहे. अजूनही मी कंटाळली नाही. मला अजूनही वाटतं की काहीतरी जॉब करायला पाहिजे. असं असतं ना, प्रत्येक बायकांचं असते की आपल्या पण हातात काहीतरी पाहिजे असं. हे बघा, उंडे भरण्याचा हाच फायदा होतो. फटाफट लाटून घेतल्या चपात्या आणि टाकायच्या. ती वरची शेकेपर्यंत आपली ही चपाती बनवून रेडी होते. बनवल्या अशा आणि दोन्ही साईडनी असं लाटलं ना तर साईडनीच कडा लाटल्या ना तर फुगते पण व्यवस्थित. दाखवत होती मी का फुगली माझी चपाती. परत दोन्ही साईडनी शेकून घेते आणि अशीच ठेवते. अशीच चपाती ठेवली ना आपण घडी करून तर मऊ पण राहते जास्त वेळ आणि गरम पण राहते. त्यामुळे मी अशा सर्व चपात्या अशा लाटून अशा घडी करूनच ठेवते. माझी प्रत्येक चपाती अशी फुगते. मी 2च दाखवते, पूर्ण दाखवत नाही. आता तुमच्याकडे पण वेळ नसेल तेवढा, तरी पण व्हिडिओ मी आत्ताच चालू केलेत बनवायला. नवीनच आहे मी पण. चुका होत असतील माझ्या पण काही व्हिडिओमध्ये. आणि नंतर संध्याकाळी केलं बेसनची भाजी. असं सिंपल असं साधं जेवण होतं आणि गुड नाईट.